नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत ब्लाऊज कटिंग. 40 छातीचा हा ब्लाऊज आहे. मी याची कटिंग ब्लाऊज फिनिशिंग या चॅनलला अपलोड केले. ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का किती सिंपल पद्धतीने आपण याची ब्लाऊज कटिंग दाखवली. तर सगळ्यात अगोदर आपण याची करणार आहोत बाही कटिंग. तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते का कधी पण ज्यावेळेस ब्लाऊज पीस येतो तर तो कसा आहे त्यानुसार आपण कटिंग करू. तर याची लाइनिंग बघू शकतात तुम्ही, उभी लाइनिंग आहे, तर आपण त्यानुसारच याची कटिंग करायची. तर आता मी बाहीचा भाग अगोदर काढून घेतला. बाहीला आपल्याला जॉईंट द्यावा लागेल. तर मी तुम्हाला सांगितले का जॉईंट कशा पद्धतीने द्यायचं आहे. आणि जे नवीन असतील तर त्यांच्या लक्षात येऊन जाते का आपण कशा पद्धतीने कटिंग करायची. नवीनसाठी मी सांगते, जर समजलं नसेल तर कमेंट करा. आणि तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले का ज्यावेळेस सिल्क कपडा असेल तर त्यावेळेला अशा पद्धतीने कटिंग करा, म्हणजे ब्लाऊज कुठंही ज्यावेळेस आपण टाकतो तर गळा हात म्हणजे असं पसरला जात नाही. एकदम परफेक्ट असं जसं जरी टाकलं आपण, असं जरी टाकलं तर गळा एकदम स्थिर राहतो. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात घ्या. म्हणून मग मी 1 इंच जी पट्टी होती ती इथपासून इथं कट केली, नंतर मग खालच्या बाजूने गळा घेतला. तर ज्यावेळेस जास्तच आपल्याला त्रासदायक कपडा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे जरी गळे कट केले तर तुम्ही अशी ट्रिक वापरा, म्हणजे तुम्हाला सिंपल जाईल. आता मी गळा अगोदर कट करून घेणार, पाठीमागचा भाग पूर्ण. तर याची पण लाइनिंग उभीच आपण घेतली पूर्ण. पुन्हा एकदा सांगते, याचा जो कटिंग व्हिडिओ आहे 40 छातीचा कटोरी ब्लाऊज, तर ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केलं आहे. तर त्या चॅनलला जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण किती कमी वेळामध्ये ब्लाऊजची कटिंग केली. इथं कपडा पुरत नाही. कधी पण डबल जर कपडा असेल तर लक्षात घ्या, कारण काय होतं एखाद्या वेळेला खालच्या साईडला कपडा कमी असतो आणि वरची साईड ही परफेक्ट असते, तर त्यावेळेला कमी पडायला नको. जेवढं आपल्याला ॲडजस्ट करता येईल तेवढं करायचं, कारण आपल्याला बाहीला पण जॉईंट द्यायचं आहे. आता आपण लगेच क्रॉस पट्टी पण टाकून घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल का आपल्याला किती ॲडजस्ट करायचं आहे. तर हे एकदम परफेक्ट असं झालं आहे. आपण हा भाग आता बाजूला काढू. आता आपल्याला क्रॉस पट्टी वेगळ्या पद्धतीने जोडायची. तर मग क्रॉस पट्टीमध्ये रुंदीमध्ये जरी कमी जास्त असेल तर काही अडचण नाही. आपण ज्यावेळेस शिवतो तर त्यावेळेस त्याला एकदम परफेक्ट असा कटिंग करून घेऊ त्याचे. तर जेवढं थोडंसं जे डबल फोल्डमध्ये कपडा आहे तो आपण कट करायचं आहे, कारण असे ब्लाऊज पीस थोडेसे त्रासदायकच जातात कटिंग करायला. परफेक्ट अशी कटिंग होत नाही त्याची, कमी जास्त चालूच राहतं. तर अशा पद्धतीने याची कटिंग जवळजवळ पूर्ण झाली. पुन्हा एकदा सांगते, आपले व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येईन, तर त्या व्हिडिओला पण लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर हेअरस्टाईलचे व्हिडिओ पाहिजे असतील तर ते पण कमेंट करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.